पुण्यामध्ये मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे। तर गणेश गल्लीचा राजा आता पोहोचलेला आहे, हळूहळू मार्गस्थ होतो आहे। गुलालाची उधळण केली जाते। घराघरातून असेल, गल्ली गल्लीतून असेल, गच्चीतून असेल, बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी समस्त मुंबईकर आज घराबाहेर आलेले आहेत। गर्दीच सांगते आहे की हा जो विसर्जन मिरवणुकीचा उत्साह आहे हा किती शिगेला पोहोचलेला आहे। बाप्पाच्या ज्या मिरवणुका आहेत त्यांना सुरुवात झालेली आहे। मुंबईतले राजे जे आहेत त्यांच्या मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे। मुंबईचा राजा अगदी काही क्षणामध्ये आता श्रॉफ बिल्डिंग जवळ पोहोचेल, तिथून पुष्पवृष्टी केली जाईल। तत्पूर्वी लालबाग परिसरामध्ये देखील ही पुष्पवृष्टी केली जाते, गुलालाची उधळण केली जाते मुंबईच्या राजावर आणि अगदी काही क्षणामध्ये आता ही गुलालाची उधळण होणार आहे। दुसरीकडे गिरगावचा राजा हा देखील मार्गस्थ झालेला आहे। गिरगावच्या राजाचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी मूर्ती आहे ही कायम पर्यावरण पूरक अशीच केली जाते। कागदाच्या लगद्यापासून ही मूर्ती गेल्या अनेक वर्षांपासून साकारली जाते आहे। याचा जो देखावा साकारला जातो तो देखील पर्यावरण पूरक असतो। तर दुसरीकडे मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीचा राजा हळूहळू मार्गस्थ होतो आहे चौपाटीकडे विसर्जनासाठी आणि गुलालाची उधळण, फुलांची उधळण, फटाक्याची आतषबाजी करत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत आता या गणरायाला निरोप दिला जातोय। 10 दिवस मनोभावे या बाप्पाची सेवा केल्यानंतर आता या बाप्पाला निरोप देण्याचा क्षण जो आहे तो जवळ आलेला आहे। खरं तर एकीकडे आनंद देखील असतो की कुणीतरी पाहुणा आपल्या घरी आलेला असतो, त्याची मनोभावे सेवा केली जाते, यथासांग त्याची पूजा केली जाते। पण ज्या वेळेला त्याला निरोप देण्याचा क्षण येतो त्यावेळेला काहीसं मनामध्ये अजून काही दिवस त्यांना थांबावं अशी काहीशी भावना असते। तर लहान मुलांसाठी हा कुणाचा बालगणेश असतो, गणू असतो, कुणासाठी गणराय असतो, कुणासाठी लंबोदर असतो, तर कुणासाठी मयुरेश असतो, तर कुणासाठी हा राजा देखील असतो। अनेक जण नवसही करतात, कोणी जाऊ नये हे देखील पाहायला मिळतं। आणि ज्या वेळेला लालबागच्या राजाची मूर्ती ही ट्रॉलीवर सरकवण्यात येत होती त्यावेळेचा आपण हे क्षण पाहतोय। अगदी काही क्षणातच लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला देखील सुरुवात होणार आहे। तेव्हा लालबागच्या राजाची ज्या वेळेला ट्रॉलीवर या लालबागच्या राजाला बसवण्यात आलेलं होतं त्यावेळची आपण ही दृश्य पाहतोय। तर दुसरीकडे लालबागच्या राजाच्या मंडपाच्या बाहेर कशा पद्धतीनं गर्दी जमलेली आहे हे देखील पाहतोय। अगदी मुंगीला देखील शिरायला जागा नाही इतकी गर्दी सध्या मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळते। लालबागच्या राजा आणि गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईचा राजा या दोन राजांची भेट देखील दरवर्षी विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान होते। श्रॉफ बिल्डिंगच्या जवळ या दोनही राजांची भेट होत असते आणि अगदी काही क्षणामध्ये आता गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईच्या राजावर देखील गुलालाची आणि फुलांची देखील उधळण केली जाईल। लालबाग मार्केटमधून आता या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। भव्य अशी ही विसर्जन मिरवणूक असते, बँड पथक असतं, लेझिम पथक असतं, त्यासोबतच ढोल ताशे असतात, गुलालाची उधळण असते। हे सगळं करत आता ही विसर्जन मिरवणूक आहे ती अगदी काही क्षणातच सुरू होणार आहे। एकीकडे मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।